या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, विजापूर रोड, सोलापूर। ती जागा आहे जिथे थोड्या वेळापूर्वी हा भीषण अपघात झाला होता। एका ट्रकने दुचाकी स्वारामधील एका महिलेला जागीच चिरडलं होतं। हा समोरचा जिथे अपघात झाला होता समोरचा हा दृश्य आहे। इंडियन ऑइल हा पेट्रोल पंप आहे आणि जिथे हा अपघात झाला होता या ठिकाणी आपण आलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता जिथे हा रेड कलर दिसतोय आपल्याला, याच ठिकाणी या महिलेचा दुर्दैवी अंत झालेला आहे। तुम्ही पाहू शकता हे सध्या लाईव्ह दृश्य सोलापुरी कठ्ठा चॅनलवरती आहे। तिथे गाडीचे काही काचा पडलेल्या आहेत, आरसा फुटलेला आहे आणि हा जो रस्ता आहे इथे रक्ताने माखलेला आहे आपल्याला दिसून येतो। या घटनेमध्ये जागीच 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झालेला आहे, ज्याचं नाव आहे आंबूबाई शंकर बिचल, वय वर्ष 53, राहणार घोंगडे वस्ती येथील ही महिला आहे मृत्युमुखी पडलेली। घटनास्थळ सध्या एक त्यांची जी गाडी आहे, ज्या गाडीवर ते प्रवास करत होते त्याचा नंबर आहे MH13D 6528 अशी ही लुना गाडी आहे, ज्याच्यावरून महिला आणि त्याचे परिवार या गाडीवरून प्रवास करत होते, घरी जात होते। आणि पाहू शकता ही गाडी इथे थांबलेली आहे, लुना गाडी आहे आणि या गाडीवरती काही सामान आहे त्यांच्या घरावरचे आणि याच गाडीवरून पडून ट्रक खाली येऊन या महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे। सध्या घटनास्थळावरून या ड्रायव्हरला जागेवरच लगेच पोलिसांनी पकडून पोलीस चौकीत गाडी जमा केलेली आहे आणि दिवसेंदिवस सोलापूर शहरात अशा प्रकारे या रस्त्यावरून या परिसरात या भागात रहदारी वाढल्यामुळे दिवसेंदिवस अपघात होत आहे। यावर अनेक राजकीय नेत्यांनी सध्या संताप व्यक्त केलेला आहे। लाईव्ह तुम्ही पाहू शकता, लाईव्ह दृश्य आहेत मित्रांनो, हे सोलापुरी कट्ठा न्यूज चॅनलवरती तुम्ही पाहू शकता। या अशा मोठ्या 6 चाक्या 8 चाक्या गाड्या इथून प्रवास करत असतात। हैदराबाद रोड असल्याने येथील वाहने माल वाहतूक करणारी ट्रक हे मोठमोठ्या गाड्या इथून येत असतात, त्यामुळे इथे रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याने असे अनेक अपघात या ठिकाणी होत असतात आणि सोलापूर शहराच्या चिंतेत पुन्हा एकदा भर पडलेली आहे, कारण की या जागेवरूनच या परिसरातूनच एका 55 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे। तुम्ही पाहू शकता ही सध्याची लाईव्ह दृश्य आहेत। जिथे हा अपघात झाला होता त्या ठिकाणी एक लहानसा आपल्याला एक पूल दिसतोय आणि हे दोन्ही गाड्या, मोठी ट्रक आणि ही लुना गाडी, एकंदरीत आपल्या मार्केट यार्डकडे जात होते आणि कुठेतरी कट लागल्याने या महिला त्या ट्रकच्या खाली आलेली आहे आणि हा जो नाला आहे या नाला ठीक दिसत आहे आपल्याला, या नाल्यामुळेच वळवण्यासाठी किंवा कट मारण्यासाठी गेला असता हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। ही समस्या रोजच सोलापूरकरांना भेडसावत आहे। यावर लवकरात उपाय करावी अशी मागणी राजकीय नेत्यांसह सामान्य नागरिकांमधून होत आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।